रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन करणारे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले, संत रविदास महाराज आणि ज्यांची आज जयंती आहे, ज्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र या देशाला दिला, ते वैराग्यमूर्ती तपोमूर्ती श्री संत गाडगे बाबा या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आज राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहरराव जोशी साहेब, त्याचप्रमाणे कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचं निधन झालं, त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्याकरता मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुमचं आमचं सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरज चव्हाणजी, आदरणीय आमदार सतीशजी चव्हाण, आदरणीय आमदार विक्रमजी काळे साहेब, माजी आमदार अमरसिंग पंडित साहेब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक सुनील मगरेजी, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सामाजिक न्याय विभागाचे सन्मान्य पदाधिकारी, खरं तर मला यायला वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आज गाडगे बाबांची जयंती आहे आणि जयंतीचा पण एक कार्यक्रम करून मी या ठिकाणी आलोय। गाडगे बाबांची एक दशसूत्री होती, या संविधान गौरव मेळावा कशाकरिता, तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद एज्युकेशन सोसायटी या संभाजीनगर शहरामध्ये स्थापन केली, शिक्षण संस्था काढल्या, त्या गाडगे बाबांची दशसूत्री, त्या शिक्षणाचा प्रचार प्रसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कर्तृत्वातून केला, कार्यातून केला। गाडगे बाबांची दशसूत्री काय होती? भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण, जो निराधार असेल त्याला आधार, आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या उद्देशिकेच्या पहिल्या पानात आलेलं आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, हे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाची उद्देशिका लिहिली, त्या उद्देशिकेमधलं पान आणि संत गाडगे बाबांनी जगलेलं आयुष्य, आणि याचा परिपाक जर कुठं असेल तर ते आज या मंचावर बसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या कार्य आणि कर्तृत्वातून ते सगळं सिद्ध होतं, ते आम्ही राजरोसपणे आपण पाहत असतो। इथं संत रविदास महाराजांची प्रतिमा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिमा आहे। रविदास महाराज म्हणाले होते, ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, और छोटा बड़ा सब सब बसे रविदास रहे प्रसन्न। मला तो भारत निर्माण करायचा आहे, मला तो महाराष्ट्र निर्माण करायचा आहे की इथं कोणी गरीब नसावं, सर्वांना अन्न मिळावं, आणि हेच काम या महायुती सरकारमध्ये राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा करतात। याचा मला अभिमान आहे, आपल्या प्रत्येकाला अभिमान असावा, कारण आज संविधान गौरव मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षांनी हा एक संदेश दिलाय। नाही तर संविधान प्रेमी म्हणून अनेक लोक पुढे येतात, अनेक लोक वर्गना करतात, आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आहोत। मी येण्यापूर्वी इथे रुपालीताईंचं भाषण ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की दादा पुरोगामी कसे आहेत। आज दादांना ज्या चुकीच्या पद्धतीने बोललं जातं, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले जातात, निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह सन्मानानं दादांकडे दिल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर टीका होते, आणि स्वतःला पुरोगामित्वाचा म्हणणारे झेंडा मिळवणारी लोक ज्यावेळेस फुले शाहू आंबेडकरांचं नाव स्टेजवर घेतात, मात्र दुसरीकडे एखाद्या कर्मुसे सारख्या व्यक्तीला, गरीब व्यक्तीला मारहाण करणे, एखाद्याच्या आई बहिणीवर खालच्या पातळीवर लिहिणे, अशा प्रकारचे जे हीन प्रकार करतात, ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी खपून घेत नाही। आम्ही दादाच्या शिस्तप्रिय विद्यापीठामध्ये काम करणारे विद्यार्थी आहोत। मी मगरे साहेब आपला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि आपले आभार पण मानतो की सामाजिक न्याय विभागाचा इतका सुंदर मेळावा तुम्ही आयोजित केला। समाजाला न्याय देण्याचं काम
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अजितदादा सातत्यानं करतात. मग भीमा कोरेगावला दरवर्षी शौर्य स्तंभावर, ज्या शौर्य स्तंभावर भीमा कोरेगावला आमचे शूरवीर पूर्वज लढले, त्या ठिकाणी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी पुण्याचे पालकमंत्री दादा होते, असतील नसतील पदावर असतील नसतील तरी त्या त्यावेळी शूरवीरांना अभिवादन द्यायला आदरणीय दादा आवर्जून जातात. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, फुलेंचा विचार आणि छत्रपती शिवरायांचा विचार, पुरोगामी विचार टिकावा म्हणून आपली जी प्रेरणास्थळ आहेत. आताच काही तासांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचं अनावरण, तो कार्यक्रम मी पाहत आलोय. किंवा आता काल परवा महाराणी सईबाई साहेबांच्या समाधीसाठी लागणारा निधी असेल, किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू तुळापूरसाठी लागणारा निधी असेल, तो सर्व विकास आराखडा आणि पुण्याचं पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी काढली गेली, ते स्थळ म्हणजे पुण्याचा भिडेवाडा. त्या भिडेवाड्याला सुद्धा दादांनी आज तो हाती घेतलाय आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक, जिथं महिला शिकल्या, पुढे गेल्या, आमच्या महिला राष्ट्रपती झाल्या, आज रुपालीताईच्या माध्यमातून राज्य महिला आयोगासारख्या महत्वाच्या पदावर बसल्या. त्या सर्व आणि उपकार हे काही वैभव लक्ष्मीचा मग उल्लेख केला त्यांनी, हे काही ते पोथीतले नाहीत. हे कोणाची पुण्य आहे? नव्हतं मिळत पोटाला, आता तुम्ही मुके आहे सर्व. नव्हतं मिळत पोटाला, तुमच्याकडून असा जोरात आवाज, असा आपण गाणारी लोक आहोत. बामणाचं लिहणं, कुणब्याचं लिहणं, बामणा घरचं गाणं, आपल्या मागा महाराज घरचं काय म्हणतात त्याला गाणं, हे आपण कधी विसरणारी आहोत का? असा जोरात असा आपल्या साहित्यामध्ये ती धग आहे, धग. नव्हतं मिळत पोटाला, माझ्या भीमाची पुण्याई, हे असतं साहित्य. सतीश दादा, हे साहित्य आहे. दलित पॅंथरच्या लढ्यात नामदेवराव ढसाळ, सर्वांना आपल्याला नामदेवराव ढसाळ साहेबांचं नाव माहित आहे. जे जे आंबेडकरी चळवळीतले बुलंद आवाज आहेत, ते साहित्य कसं असतं? साहित्याचे दोन प्रकार आहेत, एक पंत साहित्य, एक संत साहित्य आणि एक आपलं साहित्य गोरगरिबांचं. संत साहित्य म्हणजे संत एकनाथांपासून तुकोबारायांपर्यंत लिहिलेलं सर्व संतांनी लिहिलेलं साहित्य. हे आपलं साहित्य म्हणजे हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. हे आपलं साहित्य आहे. आपलं साहित्य ते माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली, हे आपलं साहित्य आहे. एक पंत साहित्य आहे. एक तुतारी द्या मज आणून, तुतारीला मार्केट आलं कालपासून, ते लिहिलं नाही, आणून द्या. ज्याच्या धमक आहे त्यांनी घ्यावं आणि उचलावी. एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन जी मी स्वप्राणाने. आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन गगन सगळे आत तिच्या त्या किलकारीने, अशी तुतारी द्या मज आणून. कालपासून मार्केट आहे तुतारीला, पण हरकत नाही. निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. मला त्यावर जास्त भाष्य करायचं नाही, समोर पत्रकार बांधव आहेत. पण मला एक सांगायचं आहे की आपलं साहित्य ते आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं साहित्य आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि हेच संकल्पना डोक्यात घेऊन आदरणीय अजितदादा रात्रंदिवस गोरगरिबांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये, बहुजनांमध्ये पायाला अक्षरशः भवरा बांधून फिरत असतात. आणि या देशात विध्वंस होऊ नये, हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र राहावा. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. ज्या ज्यावेळी हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचे प्रयत्न झाले, त्या त्यावेळी दादांनी स्पष्ट भूमिका घेतली. ज्या ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जाण्याचा प्रकार झाला, त्यावेळेस सुद्धा दादांनी तशीच भूमिका घेतली. आणि म्हणून आज गाडगे बाबाच्या जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगाल. लोक, एक शेवटचं उदाहरण देतो, तटकरे साहेबांनी थांबतो. एक खारेपाटण ठिकाणी गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये निरोप आला, बाबा तुमचा एकुलता एक मुलगा गेला, गोविंदा. एकच मुलगा होता गाडगे बाबांना, एक मुलगी होती आलोका नावाची. आणि गाडगे बाबांनी सांगितलं, ऐसे गेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी.
मग गाडगे बाबा कीर्तनात असं लोकांना बोलतं करायचे, बोलतं. जसे देशाचे प्रधानमंत्री सुद्धा तुम्हाला बोलतं करतात, तसं गाडगे बाबा सुद्धा बोलतं करायचे. बाप्पा देव पाहायला का रे, हे गाडगे बाबाची आवाज आहे. हा, काल अमीन सयानी जी गेले, त्यांचा पण एक आवाज होता, आइए भाई और बहनों सुनते हैं गीत माला का नमुना, असा आवाज होता ना अमीन सयानीजींचा. आता काही लोक शंका धरतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. त्यांना म्हणणं आहे, अरे मेरी कोई खता तो साबित कर, बुरा हूं बुरा साबित कर. उर्दू वाले है क्या? हाँ मेरी, हाँ अकोले वाले आले का? अकोल्याची सामाजिक न्याय जरा हातवर करा, बसले बसले अकोला. अरे बसा आता, कसं बसा. मेरी कोई खता तो साबित कर, अरे बुरा हूं बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर. बेशक उंगली उठाओ मेरे किरदार पर, लेकिन शर्त यह है उंगली बेदाग होनी चाहिए. गाडगे बाबाकडे लोक आली, बाबा गोविंदा गेला, बाबा रडले नाही, 2 मिनिटं थांबले, बाबांनी कीर्तन सुरू केलं. बाप्पा देव पाहिला का रे? लोक म्हणले हो. अरे धरती पैदा झाली त्यापासून देव कोणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही. देव आणला, देवळात बसवला, माझं नाही आहे. हे संत गाडगे बाबांच्या चरित्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या चरित्रामधलं आहे. तुमच्या देवापुढे निवड ठेवला, कुत्रा आलं, देवांना हकललं का? लोक म्हणले नाही बाबा. देवळात अंधार पडला, दिवा लाव बापूराव, दिवा लावायला गेला, दिवा लागला, दिव्यानं देव दिसला का, देवानं दिवा? लोक म्हणले दिव्यानं देव दिसला. मग गाडगे बाबाचा शेवटचा कीर्तनाला टप्पा, धरती पैदा झाली त्यापासून देव कोणा पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही. मग खालचा एक उभा राहिला आणि गाडगे बाबाला विचारलं, अरे बाबा देव मंदिरात नाही तर देव कुठे आहे, मग तुम्ही तरी सांगा. तर गाडगे बाबाच्या स्टेजवर 2 महापुरुष बसलेले होते. मग गाडगे बाबांनी सांगितलं, देव पाहायचा असेल तर या कर्मवीर भाऊराव पाटलाला देव म्हणा, ज्यानं गोर गरिबाच्या लेकरासाठी रयत शिक्षण संस्था काढली. आणि देव मानाचा असेल तर या भीमराव रामजी आंबेडकरांना देव म्हणा, ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी देशाचं संविधान लिहिलं. गाडगे बाबांचा देव बाबासाहेबांमधला, गाडगे बाबांचा देव कर्मवीर भाऊराव अण्णांमधला, आणि तोच जनतेतला देव पाहणारा आमचा एकमेव नेता. तुम्ही म्हणा बरं आता, अरे भीम सैनिकाचं रक्त कसं, जोरात 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 बोला, जोरात. येणाऱ्या लोकसभा, येणाऱ्या विधानसभा, कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्यही त्यांचाच आहे. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्यही त्यांचाच आहे. उद्याचा सूर्य शिवशाहू फुले आंबेडकरी विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. घड्याळ तेच, वेळ नवी. एकदा मी नारा देतो, तुम्ही जोरात, तुमच्यातलं असं रक्त सळसळलं पाहिजे. आता मतदान झालं तर समोरचं डिपॉझिट जप्त होईल, एवढा जोश आहे. पण एकदा जोरदार नारा देऊया, एकच वादा, अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम आगे बढ़ो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.